माझे मृदंग ताळविना, माझे मृदंग माझे मृदंग ताळविना, गिरी नाथाचा गौरी गणा. माझे मृदंग ताळविना, गिरी नाथाचा गौरी गणा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नाथ नाथ जय गजानना, माझे मृदंग ताळविना. मध्ये गणपतीची असो लग्नाची असो सगळ्या खरेदी इकडे होतात आणि स्वस्त प्रमाणात होतात आणि त्याचं समीकरण लक्षात ठेवून या इथल्या उद्योजकांना प्राधान्य देण्याचं काम आपण केलेलं आहे. आता लालबागचा राजा याला प्रोत्साहन जत्रेत वेगवेगळे स्टॉल्स आहेत. पूजेचं सामान, कपडे, गृहोपयोगी वस्तू काय नाहीये. लोक इथे शॉपिंगसाठी येतात. जसं आता माझ्यासोबत आहेत दादा, तुमचं नाव सांगा. नमस्कार. नमस्कार. लोकमत प्रस्तुत लालबागची जत्रामध्ये तुमचं स्वागत. गणपती उत्सव आणि हे सगळे उत्सव साजरे होत असतात, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना, आम्हाला ऐकायला गंमत वाटेल. तोपर्यंत दुकानाचं मी सांभाळतो, डोंट वरी. साधारण महिनाभर इथं गणपतीच्या सामानाला खरेदीला लगबगीला सुरुवात होते. बरोबर. आणि जवळजवळ मुंबईत सगळ्यात महाराष्ट्राभरातून इथे खरेदीसाठी लोक येतात. जसं दादर मार्केट, जसं लालबाग मार्केट पण गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही इथे बघता अगरबत्ती आहे, धूप आहे, कापूर आहे, साखरपुटाणे वगैरे आहेत, कंठ्या लागल्या आहेत. सगळी खरेदीसाठी लालबाग मार्केट अगदी प्रसिद्ध आहे. आणि हे साधारण कधीपर्यंत चालतं? ते आता सणासुदीचा काळ पूर्ण हा असाच असतो इथला. लालबागमध्ये कसं आहे, गणपतीच्या 25 तारखेच्या 12 वाजेपर्यंत हे सगळे दुकानं चालू होतील. एकदा गणपती गणेश चतुर्थी चालू झाली की लालबागच्या दर्शनासाठी जी लोक येतात, त्यामुळे हे संपूर्ण मार्केट बंद असते. अच्छा, हे मार्केट तेव्हा बंद असतं? पूर्ण बंद असते. बरं. 10 सप्टेंबर पर्यंत बंद असते. बरं. म्हणजे खास लालबागच्या राजाच्या सेवेसाठी आपण आपलं दुकान सुद्धा बंद ठेवतो. वा, ही पण एक प्रकारे सेवाच आहे नाही का? बरं वाटलं एकंदरीत भेटून. हा, तुम्हाला काय उदबत्तीचा पुडा देऊ का? एक मिनिट. हा काय उदबत्तीचा पुडा. जत्रा आहे, हे सगळं चालू राहणार.
रुपेश दादा आमच्याशी शेअर कराल का की म्हणजे तुमचं पहिलं पाऊल या क्षेत्रात कसं पडलं? नक्कीच कसं आहे माहिती आहे ना की पहिल्यापासून टेलरिंगचाच व्यवसाय माझा. दुसरी गोष्ट मंडळामध्ये मी 59व्या वर्षी मंडळात पदार्पण केलं. म्हणजे लालबागचा राजा कमिटी मेंबर आहे मी. 59व्या वर्षी पदार्पण केलं आणि त्यावेळी वेशभूषा करायचे रघुवीर पारकर चित्र, तेव्हा अशी चलचित्र असायची. तर त्यावेळी आपलं मंडळ 10 दिवसातून 2दा-3दा म्हणजे जस्ट 2दा-3दा बदली व्हायचं पितांबर. हा म्हणजे असं एवढी काय गर्दी नसायची ना तेव्हा, तर 2-3 वेळा बदली व्हायचं. तर तेच पितांबर असं वरती ऑफिसमध्ये ठेवलेलं होतं. तर काय इच्छा झाली माझी काय माहीत नाही की मी ते घेतलं, मुलांना बोललो मित्रांना ती मला मदत करा, समजा मला नाही जमलं तर मी बाबांना उठवून आणेन. आणि 60व्या वर्षी माझी कारकीर्द सुरू झाली. मी पहिलं पितांबर 60व्या वर्षी बाप्पाला नेसवलं आणि मग तेव्हापासून सुरुवात जी झाली त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून कंटिन्यू दिवसातून पहिली सिंगल झालं. म्हणजे कसं झालं की आज माझ्यातर्फे म्हणजे जे मंडळाचे कार्यकर्ते होते मग त्यांनी माझ्यातर्फे असं सर्व 10 झाले, त्याच्यानंतर 20 झाले, त्याच्यानंतर 30 इच्छा झाली आणि मग नंतर ते